आज मी तुम्हाला एका खूप छान असा यूजफुल प्रोडक्टचा रिव्ह्यू देणार आहे आणि तेच प्रोडक्ट घ्यायला मी घेऊन आले. तुमच्याकडे जर लहान मुले असतील किंवा मग अर्जंटमध्ये जर तुमचं काही हुक वगैरे बटन वगैरे तुटलं तर खूप छान असं प्रोडक्ट यूजफुल आहे. रोजच्या वापरामध्ये खूप यूजफुल आहे. याचा वापर तुम्ही पर्स, बॅग, ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, पडद्यांसाठी कोणत्याही कशाहीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तर यात आहे स्नॅप बटन प्लायर. तर यालाच आपण प्रेस बटनही म्हणू शकतो. जे आपण हाताने सुई धाग्याने लावतो ते प्रेस बटन वेगळे आणि हे एकदम इझी एका सेकंदात प्रेस बटन लावून होतात. आणि आपण जे हाताने लावतो त्याचा धागा जर कधी जास्त झाला तर ते प्रेस बटन लागतही नाहीत, त्यामुळे ते कामातूनच जातं. पण हे प्रेस बटन दिसायला इतके सुंदर फिनिशिंगमध्ये बसतात. तर यामध्ये हा एक बॉक्स येतो आणि त्यामध्ये येतात बटन्स आणि हे आहे प्लायर. दिसायला तर एकदम पकडीसारखं दिसतं. पक्कड एक प्रकारची पक्कडच आहे. आता ही जी पक्कड आहे हिने फक्त आपल्याला प्रेस करायचे आहेत बटन आणि हिला लॉक करायला सुद्धा इथे एक प्रकारचं हुक आहे आणि अशा प्रकारे आहे ही पकड. एकदम चांगलं प्रोडक्ट आहे. जर वापरायचं असेल तर नक्की एकदा ट्राय करू शकता तुम्ही. आता मी हे बटन घेतले वरतून प्रेस करायचं. मी त्याला उलटं ठेवणार आहे एका साईडला आणि एका साईडला जे असं दात असणारं जे बटन आहे ते बरोबर ठेवणार आहे. त्याचे दात वरती आले पाहिजेत. आणि आता आपण हे ड्रेसला लावून दाखवते मी. मुलीचा ड्रेस आहे. लहान मुलांच्या ड्रेसला खूप बटनाची तुटपुट होते, मग त्यावेळेस हे खूप कामाला येतं. तर हिचं बटन तुटलं होतं. तर आता आपल्याला ज्या ठिकाणी लावायचे त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आणि आपण बटन्स तर त्याच्यामध्ये फिट करून घेतलेतच. आता जे दाताच्या साईडचं आहे ते वरती ठेवायचं आहे आपल्याला आणि बटन होतं ते खालून करायचं आहे आणि ज्या ठिकाणी मार्किंग केली त्या ठिकाणी बरोबर असं प्रेस करून घ्यायचं. एवढ्या एका सेकंदामध्ये आपलं जे प्रेस बटन आहे ते लावून झालं आहे आणि एकदम फिनिशिंगसोबत आणि असं वाटणारही नाही की आपण हे घरी लावलं आहे. आता दुसऱ्या साईडला आपल्याला एक प्लेन घ्यायचं आहे ज्यामध्ये फक्त एक होल आहे आणि दुसऱ्या साईडला जे दातवाला आहे म्हणजे ज्याला 4 प्रकारचे जे दात आहेत तेच त्या साईडचं ते हुक घ्यायचं आहे आणि ते पण वरती करून ठेवायचं आहे आणि दातवालं जे आहे ते परत वरती ठेवायचं आहे आणि हुकाच्या साईडचं आहे म्हणजे प्रेस करायचं आहे ते आतल्या साईडने ठेवायचे. लावते वेळेस फक्त एवढं लक्ष ठेवायचं की आपण कोणत्या साईडला लावतो आहे आणि बस मग आपले प्रेस बटन जे आहेत ते लावून होतील. तर इतकं इझी आहे याने प्रेस बटन लावणं. लहान मुलांच्या कपड्यासाठी तर खूपच उपयोगी आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करू शकता आणि तुम्हाला जर या प्रॉडक्टची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा आणि प्रॉडक्ट खरंच खूप चांगलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल लिंक तर कमेंट करून सांगा, मी लिंक देऊन टाकते. ह्या प्रेस बटनला कितीही ओढलं कितीही काही केलं तरी अजिबातही निघत नाहीत. एकदम फिट आणि फिनिशिंगमध्ये बसतात. तर ह्या प्लायरला जे आहे ते इथे एक अटकवायसाठी हुक आहे ज्याने तुम्ही लॉक करून ठेवू शकता प्लायर आणि असंच याला व्यवस्थित ठेवूनही देऊ शकता. हवं असेल तर कमेंट नक्की करा.